आवरलं फाल्गुनीचं? मी तेजसचं आवरून घेतो. तन्मय कसा आहे? तन्मय ठीक आहेत. आणि इंद्राणी आत्यांचा फोन आला होता. त्या पोहोचल्यात उज्जैनला. उद्या सकाळी परत येतील त्या. साहेब, मला खूप भीती वाटते. इथं लवकरच त्या विरोचकाचा अंत होणार आहे. आता विरोचकाचा अंत झाला आणि आपली माणसं अशीच राहिली तर, कधीच आधीसारखी नाही झाली तर. इथं पण आता गतग्रहणाचा काळ सुरू आहे ना. गतग्रहण संपलं की होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही बघितलं ना तन्मय बरोबर काय झालं. नेत्रा, काही गोष्टी खूप क्लिअर आहेत. देवी आई मूर्छित पडली आहे म्हणून विरोचकाची शक्ती वाढतीये, पण आपण विरोचकाला ऑलरेडी बंद करून ठेवलंय. त्यामुळे तो आता कोणाला काहीच करू शकणार नाही. विरोचक आता फक्त एकाच गोष्टीची वाट बघत असेल, आपल्याकडून एखादी चूक होण्याची. आणि नेत्रा, आता आपल्याला एक चूक सुद्धा खूप महागात पडू शकते. आणि आपल्याकडून चूक तेव्हाच होईल नेत्रा, जेव्हा आपण इमोशनली विचार करू. त्यामुळे नेत्रा, काही झालं तरी आता आपल्याला प्रॅक्टिकलीच विचार करावा लागेल. आणि हे गतग्रहण संपलं ना की होईल सगळं व्यवस्थित. काकू, उठलात तुम्ही? बरं झालं. आता छानपैकी आंघोळ करा, ब्रश करा आणि मग नाश्ता करून घ्या. चला. एक मिनिट. काकू, मी तुमच्या केसांना तेल लावून देऊ? छानपैकी मालिश करू? मला माहिती आहे तुम्हाला तेल लावलेलं आवडत नाही, पण लावते ना, छान वाटेल तुम्हाला. काय झालं? राग आला तुम्हाला? काकू, चला मी तेल लावते. या, इथे या. गुड मॉर्निंग. येते का मज्जा? तहान लागली. विरोचकाला तहान सुद्धा लागते. मला वाटलं तो विरोचक एवढा शक्तिशाली आहे, त्याला तहान भूक काही लागत नसेल. नेत्रा, पाणी आणलंयस ना तू? दे ना पाणी. तहानलेल्या माणसाला पाणी द्यायचं असतं. तहानलेल्या माणसाला पाणी द्यायचं असतं. तहानलेल्या राक्षसाला सुद्धा द्यायचं असतं का? मित्र, आपण आपल्यावरच्या संस्कारांनी काय शिकलोय? आपल्या घरी आपला शत्रू जरी आला तरी त्याचा आपण पाहुणचार करतो. हा शत्रू तर खूप स्पेशल आहे ना आपल्यासाठी. त्यामुळे त्याचा व्यवस्थित पाहुणचार व्हायला हवा. दे, मी देतो तिला पाणी. मित्र, पण ही पाणी पिणार कशी?
हिचे हात तर बांधलेत ना आपण. मीच पाचतो तुला पाणी. घे पे. पीना. ताण लागली ना, मग पीना पाणी. पीना, मिळतंय ना पाणी, मग पीना. आठवलं केतकी काकू फाल्गुनीचे अन्न पाण्याशिवाय काय हाल केले होतेस ते.